मुंबई महानगरपालिका काँग्रेस स्वबळावर लढणार। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची माहिती। काँग्रेसचा मुंबई पालिकेत एकला चलो रेचा नारा। नाशिक जिल्ह्याच्या नगर परिषद निवडणुकीत मनसे आणि मविया आले एकत्र। युती करून निवडणूक लढवण्याचा दोन्ही पक्षांचा निर्णय। दादा भुसेंनी मालेगावात मेळावा घेत महापालिका निवडणुकीचं फुंकलं रणशिंग। महायुती झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावर निवडणुकीत उतरण्याचे दिले थेट संकेत। निवडणुकीत ईव्हीएमचा घोळ नसला पाहिजे। मत कुणाला दिलं हे जाणून घेण्याचा आपल्याला अधिकार। तर निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल म्हणत बच्चू कडूंचा जोरदार हल्लाबोल। अजितदादांच्या मुलाचा पराक्रम सगळ्यांनी पाहिला, पण एक बाप आपल्या मुलाकरता खोटं बोलतोय। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा अजितदादांवर घणाघात। माजी मंत्री अब्दुल सत्तारांना न्यायालयाचा दणका। 2014 मधील नियमबाह्य पद्धतीने रुग्णवाहिका खरेदी केल्या प्रकरणात सिल्लोड न्यायालयाचे रिपोर्ट सादर करण्याचे आदेश। राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीकरता अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात। येत्या 17 तारखेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम मुदत। राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेन, त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस। बच्चू कडूंच्या घोषणेनंतर विखे समर्थकही आक्रमक। कडूंची गाडी फोडणाऱ्याला 3 लाखांचं बक्षीस जाहीर। मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस। मराठा आरक्षणाकरता विना परवानगी उपोषण केल्याप्रकरणी नोटीस। जरांगेंचे वकील चौकशीला राहणार उपस्थित। मोठा दहशतवादी कट उधळला। गुजरात एटीएसनं इसिसच्या 3 दहशतवाद्यांना केलं अटक। विषाच्या माध्यमातून दहशतवादी हल्ल्याचा होता प्रयत्न। काश्मीर पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा उधळला कट। जम्मू काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमध्ये एका डॉक्टरच्या घरातून 300 किलो RDX आणि AK-47 गन केली जप्त। अखेर मवियामध्ये फूट समोर आली आहे। काँग्रेसने मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर केलंय। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ही घोषणा केली। काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना स्वबळावर लढण्याची असून त्यांच्या इच्छेचा मान राखत ही निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं। पण मित्र पक्षांकडून प्रस्ताव आल्यास त्यावर चर्चा करू असंही त्यांनी सांगितलं। मुंबई महानगरपालिकेने मनसे 125 जागा लढवणार असल्याची चर्चा। त्यामुळे मग काँग्रेसची भूमिका मुंबईत काय राहणार आहे महानगरपालिका? आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार, त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आणि सुस्मिता भदाणे पाटील या दोघींशी आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत। सुरुवातीला प्रणाली, आपण सांगाल की वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्ट झालंय असं समजायचं का की काँग्रेस स्वबळावर लढणार आहे मुंबई महापालिका? आपण पाहतोय की गेले काही दिवस जेव्हापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे यांची जवळीकता वाढायला लागली, जसं असं दिसायला लागलं की दोन पक्ष एकत्रित मुंबई महानगरपालिका निवडणूक लढण्याची तयारी करतायत, तेव्हापासून काँग्रेस जी आहे ती महाविकास आघाडीमध्ये अवघडलेली आपल्याला बघायला मिळाली। मराठीचा मुद्दा असो किंवा त्यानंतर आलेल्या मतचोरीची जी प्रकरण असो, या प्रकरणाच्या ज्या काही बैठका झाल्या किंवा ज्या महत्त्वपूर्ण मोर्चे निघाले त्यामध्ये काँग्रेसचे प्रमुख नेते जे आहेत त्यांनी अनुपस्थिती दर्शवली किंवा त्यांनी फारशी उत्सुकता त्या संदर्भांमध्ये दाखवली नाही। असं असताना काँग्रेसला मनसेची अडचण आहे हे जवळपास आता उघडकीस आलेलं होतं, ते जाणवायला लागलेलं होतं। मनसेचं म्हणणं आहे आम्ही कोणाला प्रस्ताव दिला नाही किंवा कोणी आमच्या समोर प्रस्ताव आणला नाही, त्यामुळे आम्ही
महाविकास आघाडीमध्ये जाणार का किंवा आम्ही काँग्रेस बरोबर लढणार का किंवा काँग्रेस च्या विरोधात लढणार या संदर्भातला काही मुद्दाच नाही, कारण आमच्यासमोर असा काही प्रस्तावच आला नाही अशी मनसेची भूमिका आहे। आणि त्यामुळे जर काँग्रेस स्वबळावर मुंबई महानगरपालिकेमध्ये लढत असेल तर त्याचा आमच्याशी संबंध काय असं उत्तर खरं तर मनसेचे मुंबई शहरचे जे अध्यक्ष आहेत संदीप देशपांडे यांनी आता थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये दिली। कारण याचाच अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की जवळपास मनसेला या गोष्टीची कल्पना होती की जर मनसे महाविकास आघाडीमध्ये जात असेल तर काँग्रेस ही महाविकास आघाडीतून आउट होईल, ते स्वतंत्र लढतील। आणि आता तर विजय वडेट्टीवार जे माजी विरोधी पक्ष नेता राहिलेले आहेत त्यांनी या ठिकाणी स्पष्टच केलेलं आहे की मुंबईमध्ये ते स्वतंत्र लढणार आहेत आणि त्यामुळे जागांच्या वाटाघाटीचा प्रश्न येत नाही। म्हणजे सुंठे वाचून खोकला गेला अशी परिस्थिती मनसेची झालेली आहे। जो मुद्दा मनसेसाठी येत्या काळामध्ये अडचणीचा ठरणार होता तो मुद्दा आता काँग्रेसनंच मोडीत काढलेला आहे। त्यामुळे आता जागा वाटपांमध्ये इतर जे मित्र आहेत त्याच्यामध्ये म्हणजे विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणू आपण, त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये राहिलेला पक्ष दुसरा म्हणजे शरदचंद्र पवार। आता जर मनसे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शरदचंद्र पवार पक्ष यांची जर महाविकास आघाडी ही जर वेगळी काँग्रेस वगळून महाविकास आघाडी जर झाली तर त्यांच्यामध्ये जागा वाटप करणं सोपं होईल आणि प्रत्येकाचं समाधान सुद्धा होईल। जर काँग्रेस यामध्ये राहिलं असतं तर त्यांचं समाधान झालं नसतं, कोणाला किती जागा द्यायच्या यावरून एक मोठा वाद येत्या काळामध्ये निर्माण झाला असता। परंतु आता मनसेसाठी सुंठे वाचून खोकला गेला अशी परिस्थिती झालेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। नक्की तुम्ही अशाच सोबत राहा। आपण सुस्मिता यांच्याशीही बोलूया। सुस्मिता, काय सांगता येईल, मविया आणि मनसे हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने निर्णय घेतील असं दिसतंय, तसं मुंबई करता वडेट्टीवार यांनी काँग्रेस एकटं लढणार असं स्पष्ट झालंय असं म्हणायचं का? खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं तर काँग्रेसच्या अनेक अंतर्गत बैठका या मनसे सोबत जावं की नाही याबाबत विचार करण्यासाठी झाल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे एक रिपोर्ट स्थानिक पातळीवरनं सादर करण्यात आला आणि त्यामध्ये मनसे सोबत न जाण्याचा सूर सामान्य पद्धतीनं स्थानिक कार्यकर्त्यांचा, वरिष्ठ नेत्यांचा आणि पॉलिटिकल अफेअर कमिटीचा असल्याचं सुद्धा पाहायला मिळते। दरम्यानच्या काळामध्ये मनसे सोबत जाण्याचे जे जे क्षण काँग्रेस किंवा महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आले त्या ठिकाणी प्रकर्षानं काँग्रेसनं थेट सहभागी न होता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपला सहभाग नोंदवलेला होता। अगदी हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा वर्षा गायकवाड या दोघांनीही आंदोलनामध्ये सहभाग हा प्रत्यक्षात घेतलेला नव्हता। त्याच वेळेला या अशा सगळ्या चर्चांच्या बाबत कुठेतरी मनसे सोबत काँग्रेसला जायचं नाही ही गोष्ट स्पष्ट होती। अगदी आपण मागच्या आठवड्यातला विचार केला तर 1100हून अधिक इच्छुक उमेदवारांना मुंबई काँग्रेसच्या वतीनं मुंबईमध्ये अर्ज वाटप हे करण्यात आलेलं आहे। उद्यापासून या सगळ्या उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात होणार आहे। एकूणच काय तर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी सुद्धा स्पष्ट केले, अगदी भाई जगताप यांनी सुद्धा स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली होती। मुंबईमध्ये एकला चलोरेची भूमिका काँग्रेसची कायम राहणार आहे। मनसेच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीने तडजोड करायला काँग्रेस तयार नाहीये। इंडिया आघाडीचा घटक पक्ष जोपर्यंत मनसे होत नाही तोपर्यंत त्यांच्याबद्दल विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। कोणत्याही पद्धतीचे प्रस्ताव युतीबाबतचे दोन्ही पक्षांकडून एकमेकांना देण्यात आलेले नव्हते। त्याचमुळे तिसरा मुद्दा अतिशय महत्त्वाचा म्हणजे मुंबईमध्ये एकला चलोरेची जर भूमिका असेल तर राज्यामध्ये सुद्धा शिवसेना मनसे यांचं सूत जुळलेलं दिसेल, पण काँग्रेस मात्र अलिप्त उभी असेल। बरोबर बरोबर। सुस्मिता, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। प्रणाली, आपले देखील आभार।